नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत भरती निघालेली आहे। 2025 ची भरती आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कशा पद्धतीने भरायचा, त्यानंतर लास्ट डेट काय आहे, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पद नाव आहे, पदाचे नाव काय आहे, डॉक्टर, स्टाफ नर्स, MPW पुरुष आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या अंतर्गत किंवा या पदासाठी ही भरती असणार आहे। वेतन तुम्हाला 17,000 ते 60,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। लास्ट डेट आहे 9 मे 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघूया आपण संपूर्ण सविस्तर डिटेल। पहा, NHM भंडारा अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहे आणि अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। तुम्हाला शेवटची तारीख काय आहे अर्ज करायची, 9 मे 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे आणि पद संख्या पुढे मी जाहिरातीमध्ये सांगितलेली आहे आणि पदाचे नाव काय आहे बघा, मेडिकल ऑफिसर आणि इतर सुद्धा पदे आहेत, ते सुद्धा पुढे मी संपूर्ण सविस्तरमध्ये सांगितलेली आहे। त्यानंतर कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र सरकारची जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात आली आहे। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची गरज नाही आहे आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर वेतन तुम्हाला 17,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज फी खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी असणार आहे बघा, खुला प्रवर्गासाठी इथे 150 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे। निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख बघा, अर्ज सुरू झालेला आहे, स्टार्ट झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 9 मे 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे। जिल्हा कार्यालय, व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा या अंतर्गत ही भरती होणार आहे आणि मुलाखतीचा पत्ता सुद्धा सेम असणार आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर भंडारा या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आणि या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। बघा, मुलाखतीची तारीख सुद्धा दिलेली आहे 30 एप्रिल आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। यामध्ये वाढ होणार आहे आणि फक्त एका पोस्ट म्हणजे डॉक्टर या पोस्टसाठी इथे फक्त वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे निवड केली जाणार आहे आणि इतर पोस्टसाठी तुम्ही 9 मे पर्यंत अर्ज करू शकता आणि ह्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर पाहू शकता माहिती। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर भंडारा या जिल्ह्यामध्ये ही नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण नोटिफिकेशन PDF सुद्धा इथे पाहणार आहोत। बघा, हे PDF नोटिफिकेशन आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य, राष्ट्रीय आयुष मिशन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, 15वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी रिक्त पदाची पदभरती या अंतर्गत पदभरती होणार आहे। त्यामध्ये बघा कुठल्या कुठल्या जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यामध्ये बघा ऑडिओलॉजिस्ट हे पद आहे, त्यामध्ये एक जागा आहे, टोटल एक जागा आहे आणि SC साठी ती जागा आहे। डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे, 25,000 तुम्हाला मानधन मिळणार आहे। त्यामध्ये वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। टेक्निशियन यांच्यासाठी बघा, डेंटल टेक्निशियन असं हे नाव आहे, एक जागा आहे, टोटल एक जागा आहे आणि विजय 1 या प्रवर्गासाठी ही जागा आहे। 12वी सायन्स असणं गरजेचं आहे आणि डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला 17,000 रुपये मानधन मिळणार आहे। पॅरामेडिकल वर्कर यांच्यासाठी 2 जागा आहेत। त्यामध्ये बघा, VJ साठी 1 आणि EWS साठी 1 जागा आहे। डिप्लोमा तुमचं होणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, मेडिकल ऑफिसर MBBS यांच्यासाठी 1 जागा आहे आणि टोटल ओपनसाठी ती जागा MBBS आणि 60,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आयुष यांच्यासाठी 1 जागा आहे, त्यामध्ये 1 जागा ओपनसाठी आहे आणि तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे बघा, ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन
इन्क्लुडिंग आईस आणि MBA इन हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये जर तुमचं मास्टर इन हेल्थ केअर झाला असेल ॲडमिनिस्ट्रेशन तर तुम्ही ते अर्ज करू शकता. ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. 35,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्यामध्ये MPW मेल यांच्यासाठी 3 जागा आहेत. SC साठी 1, VJA साठी 1, OBC साठी 1 आणि तुम्हाला 12th सायन्स असणं गरजेचं आहे. पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा मेडिकल ऑफिसर MBBS यांच्यासाठी 2 जागा आहेत. EWS साठी 1, SCBC साठी 1 आणि भंडारा इथे तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण असणार आहे. टोटल तुम्हाला 15 पोस्ट असणार आहेत. SC साठी 2, ST साठी 1, VJA साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, ओपन साठी OBC साठी 3 आणि ओपन साठी 6 असे जागा असणार आहेत. तुम्हाला इथे BMS असेल किंवा महाराष्ट्र काउन्सिलिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्हाला 60,000 सॅलरी मिळणार आहे. आणि त्यानंतर बघा स्टाफ नर्ससाठी सुद्धा इथे जागा आहेत. SCBC साठी 1 जागा आहे आणि भंडारा इथे असणार आहे. त्यामध्ये बघा टोटल 17 पोस्ट आहेत. SC साठी 2, ST साठी 1, VJA साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, OBC साठी 3, EWS साठी 2 आणि ओपन 6 असे GNM BSc नर्सिंगसाठी ते जागा असणार आहेत आणि 20,000 रुपये सॅलरी असणार आहे. टोटल 17 जागा आहेत. आणि MPW साठी बघा टोटल 16 जागा असणार आहेत. त्यामध्ये SC साठी 2, ST साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, OBC साठी 3, EWS साठी 2 आणि ओपन साठी 6 असे MPW मेलसाठी हे जागा असणार आहेत. आणि त्यामध्ये VJA साठी 1 आणि SCBC साठी 1 असणार आहे. त्यामध्ये बघा 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. बेसिक ट्रेनिंग कोर्स होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 18,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा इम्युनॉलॉजिस्ट यांच्यासाठी 2 जागा आहेत आणि टोटल 2 जागा आहेत आणि OBC साठी 1 आणि SCBC साठी 1. MSc झुलॉजी विथ 5 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 40,000 रुपये सॅलरी लागणार आहे. पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट यांच्यासाठी 5 जागा आहेत. त्यामध्ये बघा टोटल 5 जागा SC साठी 1, VJA साठी 1, OBC साठी 1, SCBC साठी 1, ओपन साठी 1 असं तुमच्या जागा असणार आहेत. यांनी मेडिकल ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि 35,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी 4 जागा आहेत. टोटल 4 जागा बघा ST साठी 1, OBC साठी 1, SCBC साठी 1, ओपन साठी 1 असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 17,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. पॉलिक्लिनिकल यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. फिजिशियन MD मेडिसिन यांच्यासाठी 1 जागा आहे. बघा तुम्हाला इथे किती सॅलरी मिळणार आहे तर तुम्ही पर पेशंट सॅलरी मिळणार आहे. वीकली तुम्हाला 2,000 रुपये आणि पर व्हिजिट 100 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ऑबिस्ट्रियन गायनाकोलॉजिस्ट MD गायनाकोलॉजिस्ट असेल तर तुम्हाला 1 जागा आहे. आणि त्यामध्ये बघा पिडॅट्रिशियन MD मेडिसिन यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे. स्टायपंड सेम असणार आहे प्रत्येक पदासाठी. ऑप्थॉमॉलॉजीसाठी MS ऑप्थॉमॉलॉजिस्ट असणं गरजेचं आहे, 1 जागा आहे. डर्मॅटॉलॉजीसाठी MD स्किन डर्मॅटॉलॉजिस्ट 1 जागा असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा सायकॅट्रिक यांच्यासाठी सुद्धा 1 जागा असणं गरजेचं आहे. ENT स्पेशलिस्टसाठी सुद्धा 1 जागा इथे लागणार आहे. आणि तुम्हाला बघा अटी शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. आणि तुम्ही इथे डॉक्टर यांनी फक्त इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे आणि इतर पदासाठी अर्ज हा करू शकतात. त्यांच्यासाठी 9 मेपर्यंत तुम्ही इथे अर्ज भरू शकता. आणि अर्ज फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्या इथे लावणे गरजेचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनचे संपूर्ण डॉक्युमेंट, त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल ते सुद्धा डॉक्युमेंट्स इथे लावायचं आहे. आणि त्यामध्ये नॅशनॅलिटी असेल तर ते सुद्धा लावणं गरजेचं आहे. त्यामध्ये हा फॉर्मसुद्धा डाउनलोड करायचा आहे आणि या फॉर्ममध्ये संपूर्ण सविस्तर माहिती भरून त्यामध्ये आणि जे सांगितलेले डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे लावायचे आहेत. बघा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी भंडारा अंतर्गत ही भरतीने आहे. इथे तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करता इथे फोटो चिटकवायचा आहे आणि जाहिरातीत मी तुमचं नाव काय आहे ते लिहायचं आहे आणि तुमचं संपूर्ण नाव, वडिलांचे नाव, अर्ज सादर करत असलेला प्रवर्ग म्हणजे कुठल्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करताय आणि पत्रव्यवहाराचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि दूरध्वनी, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, जन्मतारीखसुद्धा टाकणं गरजेचं आहे. किती दिवस, किती महिने, वर्ष झालेले आहेत. वय तुम्हाला किती आहे, आज ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशीपर्यंत तुमचं वय किती आहे. जातीचे प्रमाणपत्र आहे का ते सुद्धा होय नाही इथे टाकू शकता. आणि जात पडताळी प्रमाणपत्र आहे का म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आहे का
ते सुद्धा इथे सांगायचं आहे. आणि तुम्ही रहिवासी आहात का, मूळ ठिकाणचे तर आहे नाही, आणि अविवाहित विवाहित असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे. आणि कुटुंब कल्याण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे किंवा जोडणं गरजेचं आहे. जोडलं असेल तर होय नाही. संगणक प्रमाणपत्र तुम्हाला असेल, कुठली माहिती असेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन तुमचं आहे का ते सुद्धा टाकायचं आहे. नोंदणी शुल्क तुम्हाला इथे म्हणजे तुमचा अर्ज फी भरलेली आहे त्याची ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि नोंदणी शुल्क पावतीसुद्धा जोडली आहे का नाही ते सुद्धा टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता, तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे ते संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे भरायचे आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं इथे टाकायचं आहे. तुम्ही काय शिकलेले आहेत, उत्तीर्ण वर्ष आणि विद्यापीठाचे नाव, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर कुठे काम केलेलं आहेत का, कामाचा अनुभव असेल तर ते सुद्धा तुम्हाला माहिती टाकायची आहे. आणि इतर शैक्षणिक अर्हता आहे का ते सुद्धा टाकणं गरजेचं आहे. आणि कुठले डॉक्युमेंट्स जोडलेले आहेत, कुठले डॉक्युमेंट्स प्रत जोडलेले आहेत ते सुद्धा माहिती इथे तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा डिक्लेरेशन फॉर्म आहे, तुम्ही नाव टाकू शकता आणि ठिकाण, दिनांक आणि उमेदवाराचे स्वाक्षरी आणि नाव टाकून तुम्ही हे फॉर्म भरू शकता. त्यानंतर प्रतिज्ञापत्र सुद्धा दिलेलं आहे. हा प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला भरणं गरजेचं आहे. बघा हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि संपूर्ण सविस्तर माहिती केअरफुली वाचा. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.